फिर वो क्या है, उनकी सोच क्या है, वो उस कला को क्या मोड़ देने जा रहे हैं जिसको आने वाली जनरेशन्स फॉलो करेंगी, चाहे उनके पास सीखे या ना सीखे। किशोरी जी ने वो काम किया। एकाच घरात दोन म्हणजे मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटीज, माई किंवा आई काय, आणि गंमत अशी की दोघांचा डिफरन्स जर तुम्ही मला विचारला की एक वृक्ष भला मोठा होतो, त्याच्या खाली एक रोपटं ते हळूहळू वाढत जाते. देअर कम्स अ टाइम वेन द यंगर सॅपलिंग ऑर ट्री रिअलाइजेस की इट कॅनॉट क्रॉस दिस बॅरियर. मग काय करायचं, तर थोडंसं डायव्हर्शन घेऊन, म्हणजे सो दॅट लाईक आय कॅन अचीव समथिंग. आणि जे क्रिटिक्स म्हणतात, नेहमी म्हणतात की जयपूर अत्रौली घराण्याचं आईने सोडलेलं आहे, नाही आहे. अँड शी हॅज प्रूव्ड टाइम अँड अगेन दॅट शी कॅन सिंग वॉट एव्हर. म्हणजे भिंपलास माईसारखीच गाऊ शकते ती, पण तिकडे थोडंसं डिव्हिएशन. गुरु को फॉलो करना हर शिष्य का धर्म होता है, और बहुत सारे ऐसे शिष्य हैं, बहुत सारे ऐसे संगीतकार हैं जो कॉपी बन गए अपने गुरु के, यानी ब्लॉटिंग पेपर जैसे होता है, वो गुरु को इतना एब्जॉर्ब कर लिया. और लेकिन जब गुरु का असली आशीर्वाद मिलता है, जब भगवान की कृपा होती है, तो वो कॉपी करते हुए अपने गुरु की एक नई दिशा वो दे देता है वो संगीतकार, और वो अपने आप में एक इंस्टीट्यूशन और अपने आप में एक घराना बन जाता है. राग संगीत हे मूलतः भावसंगीत आहे अशी सैद्धांतिक मांडणी ताईंनी केलेली आहे, आणि त्या मांडणीला अनुषंगाने संपूर्ण गाण्याच्या व्यवहाराकडे पुन्हा त्यांनी पाहिलंय. आणि त्या म्हणतात की हे सगळं प्राचीन सैद्धांतिक विवरण आहे आणि त्या फक्त पुन्हा नव्याने सांगतायत एवढं. परंतु पुष्कळ अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की ही संपूर्णपणे नवी बाजू ताईंनी रागसंगीताची लोकांसमोर मांडलेली आहे. कलेमधून रसनिर्मिती होते म्हणजे काय होतं, जो अतिशय करुण असा राग आहे तो तुझ्या समोर सादर करत असताना मी आणि तू हे बाजूला काढून ठेवल्याशिवाय जे मी सादर करते ते व्यापक होणारच नाही. ती देहभान विसरण्याची जी अवस्था आहे तीच मुळी आनंद अवस्था आहे. ते जर तुला मी देऊ शकले नाही तर मी कलेमध्ये सक्सेसफुल झाले असं मी म्हणणार नाही. उनके संगीत में अगर वो श्रृंगार व्यक्त करने जा रही हैं तो दिल में उनके पूरा श्रृंगार भर जाता है और वो श्रोताओं पर पूरा हावी हो जाता है. अगर विरह है तो वो हो जाता है, और अगर भक्ति है तो आपको बिल्कुल वो भगवान के दर्शन करवा देंगे. किशोरी जी दिल से सोचती है, दिमाग से नहीं. हे सगळे मी सा पासून सा पर्यंत सूर वाजवणार, ह्याच्यामध्ये तुला ऐकू येणार तो बिभास, सूर नव्हे. पर्टिक्युलरली जेव्हा सूर उतरतात तेव्हा. पण तू जर सुरांनी त्याचं गणित मांडायला गेलीस तर काय होतं बघ. विसर वाटतो की नाही, कुठल्याच सुराला जुळत नाही. तसाच तो मुद्दाम ठेवलेला आहे की म्हणून सूर जुळवताना मला नेहमी असं वाटायचं की नाही हा दैवताचा बिभास नाही, हा दैवताचा रिषभ नाही. कारण माझ्या अंतर्मनामध्ये जर बिभास तिथं नसेल तर या गोष्टी कळणं शक्य नाही. म्हणजे अंतर्मनामध्ये बिभास असणं किंवा बिभासचं वातावरण असणं ही जाणीव आहे नाही का. स्वरमंडलामध्ये राग जुळवायला पाहिजे, सूर नव्हे. ये एक अजीब शख्सियत है, इनका अपना एक अलग ही ढंग है, निराला ढंग है, अपनी परंपरा को रखती हैं, लेकिन उनके विचार सबसे अलग है. तर हा गंधाराबद्दल मला तुम्ही हा गंधार नाही करतो, हा गंधार नाही करतो. आता खरं म्हणजे मी गंधार एकदम परफेक्ट सुरात लावत होते, गंधार. पण तो म्हणजे त्याची अनुभूती येण्यासाठी आणखीन किती काय असतं की तुझ्या स्वतःतला गंधार असला झाला तरी सुद्धा गंधार पंचमाला ओढून आपल्याकडे आणतो. म्हणजे तो गंधार एका केसाने थोडा माइल्ड होतो, सौम्य होतो, तसा तो गळ्यातून करता आला पाहिजे.
ताईंच्याकडे माझं शिक्षण आधुनिक पद्धतीने न होता पारंपरिक पद्धतीने खऱ्या अर्थाने गुरुपरंपरेच्या स्वरूपात झालं. संगीताचं शास्त्र, नाट्यशास्त्र आणि साहित्यशास्त्र या सगळ्या गोष्टी रात्री 12 नंतर ताई मला सांगायला बसायच्या. रोज रात्री ते जवळजवळ 2, 2:30, 3 पर्यंत आम्ही बसायचो आणि परत पहाटे 5 वाजता किंवा 6 वाजता मला उठायला लावायच्या त्या आणि 6 ते साधारण 7-8 पर्यंत तोच आदल्या दिवशीचा विषय आम्ही बोलायचो, त्या मला सांगायच्या आणि नंतर परत 8 वाजता गाणं आणि हा असा माझा जवळजवळ 10 वर्षाचा दिनक्रम होता. आज आता मला त्यांच्याकडे जवळजवळ 25 वर्ष झाली, कंप्लीट झाली 25 वर्ष, पण आजही मी त्यांच्याकडे रोज जाते, रोज तंबोरा घेऊन सकाळी बसते आणि रोज त्या मला शिकवतात. याचाच अर्थ ज्ञान संपलेलं नाही म्हणून. आज एक आहे तर उद्या दुसरं, परवा तिसरं, रोज नवीन. किशोरीताई म्हणजे नित्य नूतन आपण ज्याला म्हणतो की कायम आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही, कायम त्याच्यात बदल होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक त्यांनी आम्हाला बंदिश नाही, एक फोक पद्धतीचं एक शिकवलं होतं. गले लग जाओ सजना बहुत दिनन का बिछुरन सही लो, अब छोड़ मोहे जाना ना, गले लग जाओ सजना. हा सजनाचा सूर काय आम्हाला पकडता अजून आला नाही, तो कुठल्याही पेटीत हार्मोनियममध्ये येत नाही तो. आणि एकदा असंच चाललं होतं की हिंडोलमध्ये निषाद आणि रिषभ नाही आहे, हा आपण घातलं तर काय होईल, हेच काव्य त्यांनी हिंडोलमध्ये केलं. गले लग जाओ मोरे सजना, गले लग जाओ मोरे सजना, बहुत दिनन का बिछुरन सही लो, अब तो ना तड़पाओ गले लग जाओ. आमच्याकडे राग हा श्रुतींचा आहे, स्वरांचा नव्हे. शुद्ध कल्याणाचा रिषभ हा भूपाचा रिषभ नव्हे. मालकंसाचा निषाद हा कौशिक कानड्याचा निषाद नव्हे किंवा दरबारीचा निषाद नव्हे. असं आम्ही लहानपणापासून आमच्या मनावरती संस्कार झालेले आहे. विवास 2 पद्धतीचा, एक कोमल दैवत, एक तीव्र दैवत. ओके, तर हा दैवत जो आहे तो वातावरण सिद्धीसाठी म्हणून त्यांनी वापरलेला आहे, त्यामुळे तो न शुद्ध आहे न कोमल आहे. आता एखाद्या वेळेला हे देवा असं जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा तो हे कशा पद्धतीने वापरतो. सा गा प धा प ग रे सा, सा गा प धा प ग रे सा. आता दोन्ही देवतामध्ये जे एक आपण काय म्हणतो वस्वसनं आहे ना, ते नाही आहे याच्यात. म्हणून हे नरहर नारायण असं त्या नारायणाला हाक मारताना हे की तो दैवत उतरी दैवत आहे असं मला नेहमी माई म्हणायची. उतरी दैवत म्हणजे काय, कोमल देवतावरून उतरणारा की शुद्ध देवतावरून उतरणारा, कुठून उतरणारा. जेव्हा मी त्याचा विचार केला तेव्हा समज आता हा कोमल देवत आहे, हा तीव्र देवत आहे, याचा जर तू मिड पॉइंट काढलास, मिड पॉइंट, ओके, तर मिड पॉइंटच्या तो मिड पॉइंट आणि हा याचा जर मिड पॉइंट काढलास तर तो जो दैवत आहे तो हा दैवत आहे. विचार सगळंच करतो पण गळातून यायला तर पाहिजे की नको. मग प्रसाधना केली पाहिजे. विवास राग 6 महिने पाठ केला मी, 6 महिन्याच्यावर अभ्यास केला. भूपाचा 6 वर्ष केला, 3-3 तास. तरी भूपाचा स्वयंभू गंधार गाताना अजूनही छातीत भीती वाटते. खासियत उनकी ये है कि उनका एक अपना गाने बजाने का एक अंग है. जो भी राग को लेती हैं उस राग को उसका एक अलग रूप दे के और उस अपनी परंपरा को रखते हुए और उस राग को रखते हुए लोगों के अंतरात्मा तक पहुंच जाती है.
जसजसे माझे विचार बदलत गेले तसतसं ती शैली निर्माण झाली. आता भूपाचाच एक मंद्र विस्तार करते मी खाली. तर मंद्र विस्तार करताना ग रे सा ध प ग असा एक फॉर्मॅट आहे असं समज माझ्या सप्तकातला. त्याच्यात मी विस्तार करते. तर त्याच्यामध्ये मी वेगळे कसे फ्रेजेस होतील भूपाचे त्याचा विचार करत असे सारखा. म्हणजे आ आ आ हे करताना आ आ आ हे मी मेंढीने पण घेऊ शकते, मी हे खटक्याने पण घेऊ शकते. एक स्वराकृती जरी असली तरी ती दुसऱ्याशी संबंध कशा प्रकारे ठेवते, दुसरी जेव्हा फ्रेज येते तेव्हा, किंवा ती फ्रेज पहिल्या फ्रेजशी कसा संबंध ठेवते. आणि मी तेच म्हणते का मला म्हणायचंय तेच म्हणते की नुसतीच स्वरावली वापर करते, ते क्रिएशनला माझ्या दृष्टीने महत्व नाही. तसं इंटेलेक्च्युअल क्रिएशन कितीही मनुष्य करू शकतो, पण ती वातावरण सिद्धतेमध्ये निर्मिती करणं हे त्याला रिस्ट्रिक्ट स्वतःला केल्याशिवाय जे होतं ते आपणच होतं. म्हणून वेगळी शैली होते. The change is a necessary process. It has to be. And one of the reasons for that is that we have this idea that we should improvise, that we should be spontaneously creative on the stage. And in order to do that, you need to be able to take what has been done and do it again in a way that it looks different. Kishori Thai would fall into that category as a person who has seen that another layer inside those million layers that need to be opened and shown to people that here's another way of doing things. The musicality of this incredible diva, her expression, her way of being able to say hello in music is just uncanny. It's unparalleled. कानगत भय मोरी आता ह्याच्यामध्ये सागामदा सागामद निधाम म पद मगरे मगरे सा. आता त्यांनी सांगितलंय की पंचम अल्प वापरा, म पद मगरे एवढाच वापरायचा. मला याचं कारण समजत नाही. सा निधा म पद म असं का? मी नेहमी या रागांच्या अशा तऱ्हेने विचार करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याच्यामध्ये पंचम अल्प आहे म्हणून मपध म, की काही वेगळं कारण दुसरं. आम्हाला सांगण्यात काय आलंय की पंचम अल्प आहे. मग अल्प पंचम त्याचं अल्पत्व कायम ठेवून इतरांच्या बरोबर संगनमत करू शकत नाही का? आ असं का नाही? म्हणजे सा पद म पद मगरे मगरे सा नि ध नि सा प म सा पद म. असा जेव्हा मी विचार मांडून ती रागिणी गाते तेव्हा ती जास्त अधिक प्रवाहिक होते असं मला वाटतं. त्या स्वरांना अशी बंधनं पडत नाहीत. बंधनं म्हणजे काय मला म्हणायचं, स्वैरविचार नव्हे, प्रवाह याचा अर्थ सर्व स्वरांना एकसारखा प्रवाहित होणारा जे अस्तित्व आहे ते प्रावाहिक अस्तित्व आहे असं मी म्हणते. एक पुरानी कहावत है कि जीनियस ओनली कैन टेक लिबर्टी. तो मीडियोकर बनना एक बड़ा आसान बात है, लेकिन किशोरी जी ने खास तौर पर गाने को एक बहुत खूबसूरत बनाया. एक सुंदरता उसके अंदर वो लाई और उनका जो सोच विचार है वो लोगों ने एक्सेप्ट किया उसे. इतनी धार है आवाज में उनकी, और सुर की जो बात है बहुत सुरीली. उनकी जो खासियत है कि फट करके
एक ऐसा सुर लगाएंगी कि वो जाके एकदम चौंक जाएंगे इंसान, आहा क्या बात है। माझा आवाज खूप तीक्ष्ण, तर माही म्हणाले किती कर्कश गाते तू. स्वर हा कर्कश नाही, स्वर हा झंकारयुक्त आहे. तुझ्या आवाजातून झंकार यायला पाहिजे, कर्कशपणा नव्हे. जो जोरकस आवाज ताई पूर्वीच्या काळामध्ये लावायच्या, तर तो जोरकसपणा हेतुपूर्वक ताईंनी कमी केलाय आणि अतिशय मृदू असा आवाज त्या लावतात. पावसाळी वातावरण जर तू पाहिलंस ना, तर इथे ते पाऊस आहे, इथे ते पाऊस नाही, या झाडावर पाणी पडलं, त्या झाडावर पाणी पडलं नाही असं आपण म्हणत नाही. त्याचं टोटल ऍटमॉस्फिअर काय आहे, मग ते सगळं एक इट मर्जेस इनटू ईच अदर, आय मीन एव्हरीथिंग. तसं त्या स्वरावलीचं एकमेकांमध्ये मर्ज होणं असतं, तेव्हाच वातावरण निर्माण होतं. खूप एकजिन्सीपणा म्हणजे सगळं एक अतिशय प्रवाहिक चाललंय असं आजकाल खूप जास्त वाटतं. म्हणजे रागामध्ये किंवा रागाच्या विस्तारामध्ये अलंकार असतात किंवा काही गानक्रिया असतात आणि त्या सगळ्या ताईंनी इतक्या काही केलेल्या आहेत आणि त्या येणारच त्या गाण्यामध्ये, पण त्या सगळ्या त्या एकजिन्सी बनून येतात. असं कुठे वाटत नाही की आता हे दिडीचं काम चाललंय, असं कुठे वाटत नाही की हे आता बोलायला आपल्याला सुरुवात केली आहे. सगळं एकात एक हात घालून आणि ह्या सगळ्याचं पुन्हा संगनमत त्या भावाशी. आवाज हा नेहमीच सांभाळून लावायचा असतो संध्या. त्याचं स्वरपण जे आहे ते स्वरपण म्हणजे फक्त स्वरेल लागणं नव्हे. डमरू हर कर बाजे त्रिशूल धर, अंग भस्म भूखन, ब्यालमाला गले बिराजे, असा तो शंकर. तो शंकर म्हणजे पार्वतीवर प्रेम करणारा शंकर नव्हे, एवढं तर आपल्याला समजतं त्या काव्यातून. त्याचे सूर कसे लावायचे, अशा फॉर्मॅट आहे. आता मला गमक दाखवायची तिला, पण गमक इज नॉट अलाउड देअर, इट्स नॉट परमिसिबल. आणि मींड जरी घेतलीस तू तरी ती मींड किती प्रकारची असते. मेंदीमध्ये कारुण्य आहे, मेंदीमध्ये वीरश्री आहे, मेंदीमध्ये हास्य आहे, मेंदीमध्ये कोणती मींड घ्यायची तिथे. डमरू हर असं नाही चालणार ना तिथे. मग त्याचा जो ठोस मींड लागते, डेफिनेट फोर्सफुल मींड लागते, ती मींड मरेची अनेक रागामध्ये येते. जसा भाव असेल तसं ते आपलं स्वरूप बदलतं. मी कुठेतरी ऐकलंय की जसं वय वाढतं तसं आवाज कापतो, कंप येतो आवाजाला, तर त्याचा माझ्या मनावर अलीकडे सायकोलॉजिकल परिणाम खूप झालेला. म्हणजे मी 25 वर्षाची किशोरी नाही याची प्रत्येक क्षणाक्षणाला मला जाणीव अशी होती. आणि मन भीतं, मन अशासाठी भीतं की ज्या सुरांची आतापर्यंत मी आराधना केली, ज्या सुरांचे पाय आतापर्यंत मी सोडलेले नाहीत, तेच स्वर मला सोडून जातील की काय, अशी एक भीती वाटते. आता आवाज माझा कापतो म्हणून अधिक जोराने मी गाऊ शकते, पण मग मी भावाशी प्रतारणा करते असा त्याचा अर्थ होईल. त्यापेक्षा न गायलेलं बरं. म्हणूनच मी शास्त्रीय संगीतामध्ये शब्दांचा आणि तालांचा गैरवापर होऊ नये, स्वरांचं एक मी पण जाईल किंवा कमी होईल अशा तऱ्हेने स्वर लावू नये. आणि शाब्दिक स्वर लावण्याची सवय जर झाली आपल्याला, तर दोन स्वरामधलं अंतर जे आपण कॅप्चर करू शकतो, अदरवाईज शब्देविण संवादू, ते माझं नाहीसं होईल अशी मला भीती वाटते. आणि तशी भीती वाटणं साहजिक आहे, कारण जे मी बाहेर गाणं ऐकते शब्द प्रणित